नमस्कार, माझं नाव चंद्रशेखर कोरवी आणि आज माझ्यासोबत आहेत सुरेश जोशी सर. आणि आज आपण शिकणार आहे ट्रँग्युलेशन. तर एंड गेममध्ये ट्रँग्युलेशन याचं खूप महत्त्व आहे. तर आज आपण ट्रँग्युलेशनबद्दल थोडीफार माहिती घेणार आहे. तर सध्याला आपल्यासमोर एक पोझिशन आहे. तर ती पोझिशन व्हाईट टू प्ले आहे. तर व्हाईट टू प्ले आणि विन आहे. व्हाईटकडे एक एक्स्ट्रा पॉन आहे, त्याचा आपण क्वीन बनवण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा क्वीन आपल्याला बनवता येत नाही आहे. कारण आता सध्याला आपण जर व्हाईटनी किंग D6 खेळला तर ब्लॅक सिंपल इथं किंग D8 खेळणार आहे आणि अपोजिशन घेतल्यानंतर C7 खेळलं, किंग C8, किंग C6 आणि मॅच ड्रॉ व्हायला आहे. आणि व्हाईटने जर किंग C5 खेळलं तर ब्लॅक सिंपल काय करणार, किंग C7 खेळणार आहे आणि व्हाईटला किंग आत घुसता येत नाही आहे, D6 ला आत जाता येत नाही आहे. तर त्यामुळे हे मॅच ड्रॉ होऊ शकते जर किंग D6 किंवा किंग C5 खेळल्यावर. तर ह्या पोझिशनमध्ये आपण काय करायचं आहे की व्हाईट टू प्ले ही जर पोझिशन आपल्याला विचार करण्यापूर्वी आपण काय करायचं, जर ही ब्लॅक टू प्ले असलं असतं काय झालं असतं. तर ही पोझिशन ब्लॅक टू प्ले असलं असतं तर मॅच ड्रॉ झाली असती, विन झाली असती, व्हाईटला विन झालं असतं. ही पोझिशन आपण ब्लॅक टू प्ले लॉस्ट आलं, कारण किंग C7 आलं तर किंग C5 येणार आहे आणि किंग D8 आलं तर किंग D6 येणार आहे आणि व्हाईट अपोजिशन घेऊन विनिंग करतो. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं की एक टेम्पो आपल्याला द्यायचा आहे. तर आपण त्यासाठी ट्रँग्युलेशन करणार आहे. जर ट्रँग्युलेशन आपण पाहिलं तर त्यामध्ये ट्रँग्युलेशन हा वर्ड ट्रँगल सारखा असतो, म्हणजे किंगला काय करायचं, आपल्याला ट्रँगलमध्ये फिरवायचं आहे. तर त्यासाठी आपण हा किंग काय करणार आहे, ट्रँगलमध्ये फिरवणार आहे आणि एक मूव वेस्ट करणार आहे. तर ही मूव वेस्ट केल्यानंतर काय होणार आहे, हीच पोझिशन ब्लॅक टू प्ले होईल आणि ब्लॅक टू प्ले आल्यावर ही पोझिशन लॉस्ट येणार आहे. तर त्यासाठी फर्स्ट मूव इथं व्हाईट खेळतो किंग D4 आणि इथं जर किंग B8 गेल्यावर व्हाईट खेळतो किंग C4. आणि आता हे पोझिशन आल्यानंतर जेव्हा किंग C8 ला जाईल तो आपण किंग D5 आणणार आहे. आणि जर नीट लक्षात दिलं तर हीच पोझिशन आपण सुरुवातीला पाहिली होती, त्यामध्ये व्हाईट टू प्ले होता आणि ही पोझिशन आता ब्लॅक टू प्ले झालेलं आहे. आपण इथं काय केलं, फक्त बघा ही सुरुवातीची पोझिशनला आपण किंग D4 खेळलेलं आहे. सुरुवातीची ही पोझिशन होती, इथं किंग D4 खेळलेलं आहे, किंग B8, त्याला किंग C4, किंग C8 आल्यावर किंग D5, तीच पोझिशन आपण ब्लॅक टू प्ले आणलेली आहे. ठीक आहे. आणि आता ब्लॅक टू प्ले आल्यानंतर आता ब्लॅककडे काही चांगले ऑप्शन नाही आहेत, कारण किंग D8 आल्यावर किंग D6 आणि व्हाईट विनिंग येणार आहे. आणि या पोझिशनमध्ये जर किंग C7 आला तर सिंपल किंग C5. आणि आता नेक्स्ट मूवमध्ये काय करणार आहे, हा किंग B6 ला जाणार आहे आणि किंग टेक्स A6 मारणार आहे आणि विनिंग येणार आहे. म्हणजे दोन पॉन आहेत, विनिंग होणार. थोडेफार स्टीलमेटचे ट्रिक्स असू शकतात, तो आपण अंडर प्रमोशन पण करू शकतो. स्टीलमेट करताना याचं लक्ष द्यायचं आहे. आणि सिंपल किंग B6. तर ह्या पोझिशनमध्ये आपण काय शिकलो की ट्रँग्युलेशन आपण महत्त्वाचा भाग शिकलेला आहे. किंग ट्रँगलमध्ये आपण फिरवलं आहे, किंग D4, किंग C4 आणि परत किंग D5 ला आलेलं आहे, म्हणजे किंग ट्रँगलमध्ये फिरलेलं आहे. तर त्याला आपण ट्रँग्युलेशन म्हणतो. तर ट्रँग्युलेशन टेम्पो वेस्ट करण्यासाठी असतो. आणि जर पोझिशन अपोन टू प्ले असेल आणि ती पोझिशन जर त्याला लॉस्ट येत असेल तर आपण ट्रँग्युलेट करत आहे. ट्रँग्युलेशन हा एनडीएम मधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर आपल्याला ट्रँग्युलेशनबद्दल अधिक माहितीसाठी आपण माझा चेस ब्लॉग बघू शकता, kourvichess.blogspot.in, किंवा आमच्या चेस इंडिया पेजवर विजिट करू शकता. धन्यवाद.